जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय लवजी। आज साताऱ्याचे कलेक्टर साहेब यांना महत्त्वाचे निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा असा विषय आहे आपला की मौजे पाचगणी येथे सर्वे नंबर 128 जागेच्या सातबाऱ्यावरती पाकिस्तानचे नाव आहे। ते तात्काळ सातबारा तो पाकिस्तानची चौकशी करून त्या पाकिस्तानच्या सातबाऱ्यावरचं नाव तात्काळ हटवण्यात यावं। अन्यथा ऑल इंडिया पॅन्थरतर्फे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी तो सातबारा घेऊन आंदोलन करणार आहे, असं कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। माझं एवढं सांगणं आहे की लवकरात लवकर आपल्या भारतामध्ये पाकिस्तानच्या नावाचा हा सातबारा आहे, म्हणजे या संस्थेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि तात्काळ हा सातबारावरून ते पाकिस्तानचं नाव हे निघालंच पाहिजे। म्हणजे भारतातून पाकिस्तानचे काय त्या शाळेचे त्या संस्थेचे काय संबंध असू शकतात आणि याचे परिणाम कदाचित झाले बी असतील। त्यामुळे हे सातबारा आम्हाला मिळालेला आहे। तो सातबारा आम्ही कलेक्टर साहेबांना दाखवलेला आहे। कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की याचा तपास करून तात्काळ कारवाई करतो म्हणून। आणि ज्यांनी हा सातबारा महसूल विभागाचा तर मी जाहीर निषेध करतो, कारण की यांनीच ह्या गोष्टी करायला त्यांना मजबूर केलेलं आहे। म्हणजे हे यांच्यावर बी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, एवढंच मी सांगतो। आमचे अनमोल कांबळे बोलतील। पाचगणी येथील सर्वे नंबर 128 मध्ये पाकिस्तान असा नावाचा उल्लेख असणारा एक सातबारा आहे। त्या सातबाऱ्याच्या संदर्भात आज जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो। जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी तपास करून लवकरात लवकर याच्यावरती हे नाव हटवतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। परंतु केवळ नाव हटवून चालणार नाही, तर या भारत देशामध्ये पाचगणी शहरामध्ये पाकिस्तानाची एजंट कोण कोण दडले आहेत, सफेद कॉलरच्या आत काळा कॉलर कुणाचा आहे हे उघडकीस आलं पाहिजे। आज सर्वे नंबर 28 मध्ये जर का पाकिस्तान नावाच्या सातबाऱ्याचा उल्लेख आहे, तर त्या जागेवर जर का एखादी शिक्षण संस्था उभी आहे तर त्या संस्थेचे ट्रस्टी कोण आहेत, त्यांचे आणि पाकिस्तानशी काय संबंध आहे। मग या संस्थेच्या माध्यमातून मिळणारा हजारो कोटीचा वार्षिक फंड हा जाणीवपूर्वक दहशतवाद्यांना देशाच्या विरुद्ध कट कारस्थानं वापरण्याकरिता पुरवला जातो का, असा असणारा प्रश्न आहे। आणि म्हणून येत्या 15 ऑगस्टच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे, जर का आपण पाकिस्तान नाव असलेला सातबारा हा रद्द नाही केला, वेबसाईटवरनं नाही हटवला, तर 15 ऑगस्ट दिवशी महसूलचा निषेध म्हणून, पाकिस्तानी एजंटांचा निषेध म्हणून जो कार्यकर्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तो सातबारा फाडून खरी आझाद मुक्त या भारत देशात आझादी निर्माण नव्या रूपानं करण्याचं काम जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, भारत 1947ला दिवस स्वतंत्र झाला। 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊंनी मोर्चा काढला आणि सांगितलं या आझादी झूठी है, देश की जनता भुकी है। पुढे जाऊन असंही झालं, ही न्याय व्यवस्था गायकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। माझ्या व्यथा कुणाकडे मांडू ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। आणि 2019ला ज्या वेळेस या सातबारा फेर नोंद करण्यात आली या सातबाऱ्यात पाकिस्तान म्हणून, त्यावेळेस तत्कालीन तहसीलदार झोपल्या होत्या का, त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली नाही का। आत्ताचे महाबळेश्वर तहसील कार्यालयात कार्यरत असणारे ढगे सर्कल हे पूर्वी या ठिकाणी सर्कल होते, त्यांनी ही नोंद घातलेली पाकिस्तान म्हणून, मग त्यांच्या निदर्शनास ही नोंद आली नाही का। म्हणजे हिथं असणारा पाकिस्तानी एजंट आणि हिथं असणारा पाकिस्तानी दलाल गुन्हेगार त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। शिक्षण संस्था ही सील झाली पाहिजे, कारण त्या संस्थेत मोठमोठ्या लोकांची मुलं शिक्षण घेतात, अधिकारी वर्ग आहे, बिझनेसमॅन लोक आहेत, अंडरवर्ल्डची लोक आहेत, आणि अशा लोकांच्या मुलांच्या शिक्षणाला अडथळा येऊ नये म्हणून शिक्षण संस्थेला खतपाणी घालण्याचं काम प्रशासन करतं का, ह्याचा सखोल चौकशी झाली पाहिजे। त्या शिक्षण संस्थेच्या ट्रस्टीची चौकशी झाली पाहिजे, त्या सर्वांवरती देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे। अन्यथा येत्या 15 ऑगस्टला जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सातबारा जाळून पाकिस्तान या देशाचा निषेध केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जय हिंद, जय भीम, जय भारत।